यानंतरची बातमी आहे धनंजय देशमुखांसंदर्भातली। धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। अजित पवारांनी निरोप पाठवलाय आणि त्यानंतर ते भेट घेऊ असं देखील देशमुखांनी म्हटलंय। आरोपी फासावर लटकेपर्यंत लढा देणार असल्याचं देखील धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांनी निरोप पाठवला तर त्यांची सुद्धा भेट घेऊ असं देखील धनंजय देशमुख म्हणतायत। आज मी परत दुपारून नंतर गावाकडे गेल्यानंतर घरी जाऊन थोडं थांबून सीआयडी ऑफिसला जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहे। तपास ज्या दिशेनं चालू आहे सगळं समोर, जरी आज नाही कळलं आपल्याला तरी 4-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येत आहेत प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियात आपल्यामार्फत। तर आज पण आम्ही अपडेट घेण्यासाठी जाणार आहोत की तपास कसा चालू आहे, काही अडचणी आहेत किंवा आमची काही मदत लागते का, त्या अनुषंगाने मी आज त्यांना भेट घेणार आहे। 1 दिवसानंतर तुम्हाला आठवण आहे ते तर जोपर्यंत शेवटचा श्वास आहे आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत अण्णाची एकही आठवण, माझा रक्ताचा भाऊ आहे तो, त्याहीपेक्षा जास्त एक मित्र, एक म्हणजे असं नातं होतं आमचं की आम्ही जसा आरसा आहे, आरशात चेहरा बघितल्यानंतर जसा आपला चेहरा दिसतो किंवा जशी माणसाची सावली आहे त्याच पद्धतीनं मी अण्णासोबत काम करायचो। तसंच गावातील जे आमचे गावाला जे कुटुंब मानलेलं आहे ते लोक ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते। विशेष करून 26 जानेवारी दिवशी खूप भावनाविवश झालो होतो मी आणि खूप त्या दिवशी त्रास झाला। सगळ्या आठवणी येत होत्या ध्वजारोहणाच्या दिवशीची जी चाललेली लगबग असायची सकाळपासूनची, त्याच्यामुळं खूप वेदना झाल्या मला। आणखी एक प्रश्न, आंधळे फरार आहे, 51 दिवसानंतर सापडला नाही। त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून म्हणजे काय माहिती त्यांना दिली गेलेली आहे, चुकीची दिली आहे का बरोबर दिली आहे, कारण ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। सगळ्यांना एकमेकांचे पत्ते माहीत असताना देखील जे आरोपी शोधाशोध करताना कधी 15 दिवसांना एखादा आरोपी सापडतो आहे, 1 महिन्यानं सापडतो आहे, 1.5 महिन्यानं सापडतो आहे। तर यातून एक बोध घेतला पाहिजे यंत्रणेनं की हे गुन्हेगार किती सराईत आहेत आणि समाजाला यांच्यापासून किती धोका होता आणि आहे। म्हणूनच आमची मागणी आहे की हे सगळे आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही पण न्याय मागत राहू आणि सरकार देखील या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेईल। उद्या अजितदादा येणार आहे, त्यांची भेट घेणार आहे। अजितदादांचा काही निरोप आला पालकमंत्री म्हणून, कारण का ते आता बीड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख या भूमिकेत आहेत। जर त्यांनी देशमुख कुटुंबियांना कुठला निरोप पाठवला किंवा देशमुख कुटुंबीय ज्या गावात वास्तव्यास आहे त्या तिथले जे शिष्टमंडळ आहे, गावकरी लोक आहेत, त्यांना जर काही विशेष संवाद साधून त्यांना काही बोलायचं असेल तर नक्कीच ते शिष्टमंडळ किंवा समजा काय नियोजन होईल गाववाल्याचं त्या भूमिकेत लोक भेटायला जातील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।